नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 40. त्यामधील पहिलं गणित. इफ रिहाना डिपॉझिट 1500 रुपीज इन द स्कूल फंड ॲट 9% पर ॲनम फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. तर पहा, या गणितामध्ये आपल्याला काय दिलं आहे की रेहानाने 1500 रुपये बँकेत डिपॉझिट केले 9% वार्षिक दरानं 2 वर्षासाठी. तर यामध्ये आपल्याला काय दिलं आहे की आपल्याला प्रिन्सिपल दिला आहे. प्रिन्सिपल म्हणजे त्यांनी रेहानाने गुंतवलेली रक्कम ती आहे 1500. नंतर रेट आहे 9 आणि टाईम म्हणजे पिरियड कालावधी आहे 2 years आणि आपल्याला काढायचं आहे की तिला 2 वर्षाखेरीज किती अमाऊंट मिळेल. आपल्याला काढायची आहे अमाऊंट. तर लक्षात घ्या, अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला सगळ्याप्रथम इंटरेस्ट काढावा लागेल. तर इंटरेस्ट काढण्याचा आपला जो फॉर्म्युला आहे तो आपण लिहून घेऊया. इंटरेस्ट इज इक्वल पी गुणेला आर गुणेला टी भागेला 100. बरोबरच्या खाली बरोबर लिहू आपण. पी किती आहे आपला 1500 गुणेला आर म्हणजे रेट आहे 9 आणि किती कालावधी आहे 2 वर्ष भागेला 100. शून्याने हा शून्य कटला, शून्याने हा शून्य कटला आणि शून्याने हा शून्य कटला. आता आपण 15 गुणेला 9 गुणेला 2 याचा गुणाकार करूया. 15 गुणेला 9 15 9 135 आणि 135 गुणेला 2 म्हणजे 270 रुपये. तर आपला इंटरेस्ट निघालेला आहे 270 रुपये. तर आता आपल्याला अमाऊंट काढायचा आहे. तर अमाऊंट काढायचा आपला जो फॉर्म्युला आहे तो आहे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर आपण बरोबरच्या खाली बरोबर लिहू. प्रिन्सिपल किती आहे आपला, प्रिन्सिपल आपला 1500 रुपये आहे प्लस इंटरेस्ट आपण काढला 270 रुपये. आता या दोघांची आपण बेरीज करूया. 1500 अधिक 270 म्हणजे 1770 रुपये. म्हणजे आपली जी अमाऊंट आहे ती निघालेली आहे 1770 रुपये. तर आता आपला दुसरं गणित आहे. जेठालाल टूक हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000 रुपीज फॉर अ बँक ॲट 10% पर ॲनम फॉर 5 years. जेठालालने 2,50,000 रुपये बँकेतून 10%च्या दरानं 5 वर्षासाठी कर्ज घेतलं. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक. यामध्ये त्यांनी आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत की त्याला दरवर्षी इयरली इंटरेस्ट किती द्यावा लागेल आणि टोटल अमाऊंट त्याला किती द्यावे लागेल. तर पहा, आपल्याला जे दिलेलं आहे आपण ते लिहून घेऊ. तर आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे आणि प्रिन्सिपल आहे 2,50,000 रुपीज. नंतर आपल्याला रेट दिलेला आहे 10% पर ॲनम आणि त्यांनी आपल्याला जो प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे तो त्यांनी आपल्याला इयरली इंटरेस्ट विचारलेला आहे. म्हणजे आपला जो कालावधी आहे तो आपल्याला 1 वर्ष घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला त्यांनी इंटरेस्ट विचारलेला आहे. तर आपण यामधील पहिलं गणित सॉल्व करूया की त्याला जेठालालला इयरली इंटरेस्ट किती पे करावा लागेल. तर पाहूया आपण त्याचा फॉर्म्युला लिहूया. इयरली इंटरेस्ट बरोबर पी गुणेला आर गुणेला टी भागेला 100. तर पहा, प्रिन्सिपल आपल्याला दिलेला आहे 2,50,000 रुपये गुणेला आर आहे 10 आणि त्यांनी आपल्याला 1 वर्षाचं इयरली इंटरेस्ट विचारलेला आहे म्हणून आपण जो कालावधी आहे तो 1 घेऊया आणि 100 भागेला 100. या शून्याने हा शून्य कटला, या शून्याने या शून्य कटला. आता पहा, 2500 गुणेला 10 गुणेला 1. तर पहिले आपण 25 गुणून घेऊया. 25 1 25 आणि शून्य किती आहे 1 2 3. म्हणजे जो इयरली इंटरेस्ट आहे तो किती होईल, इयरली इंटरेस्ट होईल 25,000 रुपये. जर इयरली इंटरेस्ट 25,000 रुपये झालेला असेल तर आपल्याला 5 वर्षाचं इंटरेस्ट याच्या 5 पटीत होईल.
म्हणून आपण असं म्हणू शकतो 5 इयर्स इंटरेस्ट बरोबर 25,000 गुणेला 5, कारण एका वर्षाला 25,000 आहे. आता 25,000ला आपण 5ने गुणू तर 25 पाची 125 आणि किती शून्य आहे 1 2 3 1 2 3 म्हणजेच 5 इयरली जो इंटरेस्ट आहे तो 1,25,000 रुपीज होईल. आता त्यांनी आपल्याला दुसरा जो प्रश्न विचारला आहे की त्याला अमाऊंट किती परत करावी लागेल. तर अमाऊंटचा जो फॉर्म्युला आहे तो अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर पहा आपला जो प्रिन्सिपल आहे तो प्रिन्सिपल होता 2,50,000 रुपये प्लस इंटरेस्ट आहे 1,25,000 रुपये. आपल्याला इंटरेस्ट 5 इयर्सचं घ्यावं लागेल. आता आपण या सगळ्यांची बेरीज करूया. 2,50,000 प्लस 1,25,000 म्हणजे 3,75,000 रुपये. म्हणजेच जेठालालला 5 वर्षानंतर 3,75,000 रुपये एवढी अमाऊंट परत करावी लागेल. तिसरं गणित. श्रीकांत डिपॉझिटेड 85,000 रुपीज फॉर 2.5 years at 7% per annum in a saving bank account. What is total interest he received at the end of the period? तर या गणितामध्ये आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. तर पहा आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे. प्रिन्सिपल तो किती आहे 85,000 रुपीज. नंतर आपल्याला रेट दिला आहे आर तो आहे 7 आणि आपल्याला टाईम दिला आहे तो आहे 2.5. यालाच आपण 2.5 असं सुद्धा लिहू शकतो. आणि आपल्याला काढायचा आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. तर आपण इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहून घेऊया. इंटरेस्ट इज इक्वल टू पी गुणेला आर गुणेला टी भागेला 100. तर पहा प्रिन्सिपल किती आहे 85,000 रुपीज गुणेला आर रेट आहे 7 आणि टाईम तो आहे 2.5 भागेला 100. या शून्याने हा शून्य कटला, या शून्याने हा शून्य कटला. तर पहा आपल्या पाशी उरलेला आहे 850 गुणेला 7 गुणेला 2.5. तर सगळ्या प्रथम आपण या 7नं या 850ला गुणून घेऊया. 7 गुणेला 0 म्हणजे 0, 7 5 35, 7 आले 3, 7 8 56 आणि 3 म्हणजे 59 गुणेला 2.5. तर आता आपण या 2.5 सुद्धा याला गुणून घेऊया. तर आपण डायरेक्ट याला 25 गुणूया. 25 गुणेला 0 म्हणजे 0, 25 पाशी 1,600, 7 आले 12, बाजूला लिहू आपण 12 आणि 25 गुणेला 9 म्हणजे 225. याच्यामध्ये आपण ॲड करूया. 5 आणि 2 7, 2 आणि 1 3 आणि 2 म्हणजे 237. त्यापैकी आपण 7 लिहू, उरले आपले 23. आता 25 गुणेला 5 म्हणजे 25 पाची 125. आता या 125मध्ये आपण उरलेले 23 यामध्ये ॲड करूया. 5 आणि 3 8, 2 आणि 2 4 आणि 1 म्हणजे 148. तर पहा येथे एका घरानंतर पॉईंट आहे, त्यामुळे आपण एका घरानंतर पॉईंट देऊया. म्हणजे आपला जो इंटरेस्ट आहे तो आलेला आहे 14,875 रुपये. म्हणजे श्रीकांत याला 2.5 वर्षानंतर 14,875 रुपये इंटरेस्ट मिळेल. चौथं गणित. ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 रुपीज प्रिन्सिपल इज 1,200 रुपीज. म्हणजे इथं आपल्याला इंटरेस्ट रेट दिलेला नाही आहे. त्यांनी काय म्हटलं आहे की विशिष्ट इंटरेस्ट रेटवर 5,000 रुपये प्रिन्सिपलचे 4 वर्षानंतर मिळणारा जे इंटरेस्ट आहे ते 1,200 रुपये आहे. तर प्रश्न विचारलेला आहे की अशाच प्रकारे व्हॉट वुड बी इंटरेस्ट ऑन 15,000 रुपीज ॲट द सेम रेट
ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. तर अशाच प्रकारच्या इंटरेस्ट रेटनं सेम कालावधीसाठी 15,000 रुपयावर आपल्याला किती इंटरेस्ट मिळेल. तर आपल्याला पहा पहिले काय दिलेलं आहे, आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे. प्रिन्सिपल आहे 5,000 रुपये. आपल्याला टाईमसुद्धा दिलेला आहे, तो आहे 4 इयर्स. आणि आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे, तो आहे 1,200 रुपये. यावरून आपण रेट काढू शकतो. तर रेट आपल्याला काढायचा आहे. तर पहा आपण फॉर्म्युला लिहूया. इंटरेस्ट इज इक्वल टू पी गुणेला आर गुणेला टी भागेला 100. तर पहा पी किती आहे, प्रिन्सिपल 5,000 रुपये आहे, गुणेला आर म्हणजे रेट आपल्याला काढायचा आहे, टी कालावधी 4 त्यांनी आपल्याला दिलेला आहे, भागेला 100. शून्याने हा शून्य कटला, शून्याने हा शून्य कटला. आणि इथं आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे. इंटरेस्ट किती होता, 1,200. तो आपण इथे लिहून घ्या. आता आपल्याला आरची किंमत काढायची आहे, म्हणून आपण हे उरलेला 50 गुणेला 4 याला डावीकडे घेऊन जाऊया. हा 1,200 जसाचा तसा. इथे हे दोन्ही गुणाकारात आहे, तर डावीकडे जाताना ते भागाकारामध्ये येतील. म्हणजे 50 गुणेला 4 बरोबरच्या खाली बरोबर. आणि उरला कोण इथं, आर उरला. तर पहा शून्यने शून्य कटला. आता 5 एक 5, 5 दोन्ही 10, 2 उरले, 2 शून्य 20, 5 चौक 20. आता या 24ला या 4नं भाग जातो, म्हणजे 4 एक 4, 4 सक 24. म्हणजे आपल्याला जो इंटरेस्ट रेट आहे तो मिळालेला आहे 6. तर आता पहा त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की 15,000 प्रिन्सिपलवर सेम कालावधी, म्हणजे जो आपला कालावधी टाईम आहे तो 4 इयर्स ठेवायचा आहे. आणि सेम रेट आपण काढला आहे, तो आला होता 6% पर ॲनम. तर इंटरेस्ट किती होईल, तर आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. तर आपण आता पुन्हा फॉर्म्युला आपल्याला लिहूया. इंटरेस्ट बरोबर पी गुणेला आर गुणेला टी भागेला 100. तर पहा पी म्हणजे प्रिन्सिपल आपल्याला दिलेला आहे, तो आहे 15,000. रेटसुद्धा दिलेला आहे, तो आहे 6. आणि टाईम आहे आपला 4 भागेला 100. तर हे 2 शून्य आपण या 2 शून्यानं कापून घेऊया. तर उरले किती पहा, 150 गुणेला 6 गुणेला 4. तर आपण याचा गुणाकार करूया. 150 गुणेला 6 चौक 24. आता 24ने आपण 150ला गुणूया. 24 गुणेला 0 म्हणजे 0. 24 गुणेला 5 म्हणजे 120. हातचे आले 12. 24 एक 24 आणि 12, 24मध्ये 12 मिळवले तर 3,36. म्हणजे आपला जो इंटरेस्ट आहे तो आलेला आहे 3,600 रुपये. पाचवं गणित. इफ पंकज डिपॉझिटेड 1,50,000 रुपीज इन अ बँक at 10% per annum for 2 years, what is the total amount he will get from the bank? आपल्याला त्यांनी टोटल अमाऊंट विचारलेली आहे. तर पहा आपल्याला काय दिलेलं आहे, पी म्हणजे प्रिन्सिपल, तो दिलेला आहे 1,50,000 रुपये. आपल्याला रेटसुद्धा दिलेला आहे, रेट आहे 10%. आणि आपल्याला टाईमसुद्धा दिलेला आहे 2 इयर्स. यावरून आपल्याला इंटरेस्ट काढता येतो. म्हणून इंटरेस्टचा काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो आपण लिहूया. इंटरेस्ट बरोबर पी गुणेला आर गुणेला टी भागेला 100. बरोबरच्या खाली बरोबर लिहूया. पी म्हणजे प्रिन्सिपल, तर 1,50,000 गुणेला आर म्हणजे 10 आणि टी म्हणजे 2 भागेला 100. या 2 शून्यांनी हे 2 शून्य कटले. तर पहा आता काय उरलं याच्यात, 1,500 गुणेला 10 गुणेला 2. तर पहिले आपण यांचा गुणाकार करूया. 15 एक 15, 15 दोन्ही 30. आणि किती शून्य आहे, 1 2 3. याच्यावर आपण 3 शून्य देऊन देऊ. म्हणजे जो आपला इंटरेस्ट आहे तो आपला निघालेला आहे 30,000 रुपये. आता आपल्याला त्यांनी अमाऊंट विचारलेला आहे. तर अमाऊंट काढायचा जो आपला फॉर्म्युला आहे तो आहे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर प्रिन्सिपल किती होतं, 1,50,000 रुपये, ते आपण लिहून घेऊ. प्लस इंटरेस्ट किती आला, 30,000. आता या दोघांची करूया आपण बेरीज.
1,50,000 आणि 30,000 म्हणजे 1,80,000 रुपये. ही झाली आपली अमाऊंट.